नमस्कार. सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 24 मार्च 2025 वार सोमवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एक समानता आहे, ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्हीही मिळत नाही. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती. जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मोठा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. सम्यक नागरिक सहकारी पतसंस्थेकडनं गोरगरीब नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. लाखो रुपये गुंतवलेल्या नागरिकांना आता पैसे परत मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील सम्यक नागरिक सहकारी पतसंस्था काही वर्षापूर्वी सुरू झाली होती. अनेक गोरगरीब नागरिकांनी आपल्या मेहनतीचे पैसे या पतसंस्थेत जमा केले. मात्र आता पतसंस्थेकडनं पैसे परत देण्याचा नकार दिला जात आहे. काही नागरिकांना खोटी पासबुक देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार देखील उघडकीस आला आहे. यामुळे नागरिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर फ्रेजरपुरा पोलिसांनी पतसंस्थेच्या महिला चालकावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र अजूनही अनेकांना न्याय मिळालेला नाही. 24 मार्चला फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन येथे नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला आणि लवकरात लवकर पैसे परत मिळावेत अशी मागणी केली आहे. नगर माझे खाते विमलताई आठवले यांच्याकडे होते आणि माझ्या 4-5 वर्ष झाले ते खाते डेली यूजचे होतं महिन्याचे. आणि त्यानंतर माझे जे 85,000 माझीवाले आहेत त्यांच्याकडे, तर ते मी माझे एक खातं संपल्यानंतर माझ्या मुलाचं लग्न होतं त्यासाठी मी ते 40,000 FD केले आणि लग्नासाठी मी मागितले तर मला ते मिळाले नाही. आम्हाला खूप त्रास होत आहे, त्यामुळे आम्हाला पैसे मिळाले पाहिजे अशी आमची खूप इच्छा आहे. आणि हे 1-1 लाख 2-2 लाख रुपये आहे. पण त्या विमल आठवले आहेत त्या भिवटेकडीवर जातात, त्या म्हणजे एवढी असं वाटते की खूप सेवा करतात, पण एवढा घोटाळा करत आहेत त्या की आम्हाला असं वाटते की त्यांना काय करावं आणि काय नाही. आमचे म्हणजे मन असं दुखावलं जाते. खूप गरीब लोक आहेत आणि त्यांचे मन दुखावून ते पैसे आमचेवाली खात आहेत. याबद्दल आमची अटक करावे असं आम्हाला वाटतं. आता प्रश्न हा आहे की गोरगरीब जनतेला न्याय मिळेल का? पतसंस्थेतील फसवणूक प्रकरणाची चौकशी कधी आणि कशी पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपण फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमधून मी भावाराव भगवान मिश्रा. आमची पतसंस्था आहे सम्यक नागरिक सहकारी पतसंस्था. शांतीनगरमध्ये त्याची शाखा आहे, मेन शाखा. त्या शाखेमध्ये आम्ही 2099 मध्ये ते शाखा ओपन झाली. त्यापासून नेहमीच आम्ही त्या बँकेचे ग्राहक आहोत. नेहमी आम्ही पैसे भरायचे डेली म्हणजे RD मुदत ठेवत होतो. परंतु मधातल्या आता कोरोनाच्या काळानंतर एजंट मधुकररावजी आठवले यांची मुलगी कॅशियर म्हणून त्या बँकेत होती. तिने अवैध अशी वसुली केली आणि ते 2 वर्ष 3 वर्ष झाले ते बँक आम्हाला बरोबर पैसे देत नव्हते आणि बँक दबगाईला आली, ते बंद पडली.
यानंतर आम्ही माननीय राजेश भाऊ वानखळे यांच्याकडे आलो. निमगृहचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे आलो. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांनी इथे आम्हाला आणून पोहोचवलं, साहेबांची भेट घालून दिली आणि आमची फसवणूक होऊ नये याकरता त्याने भरपूर असे प्रयत्न आमच्यासाठी करत आहे. ते पुढे ते करतीलच. पण आम्हाला ते तिनं अवैध असे पुस्तकं छापले म्हणून आम्हाला असं वाटतं की आमचे पैसे मिळावे, ते अटक व्हावी आणि सगळ्या गोष्टीचा निपटारा लवकर करण्यात यावा. या संदर्भात आपण जे अध्यक्ष होते संजयजी शेंडे, वाडेकरजी, बसवनाथजी यांच्याकडे वारंवार भेटी दिल्या. ते म्हणत होते 15 दिवस थांबा, 8 दिवस थांबा. आता परवा दिवशी सांगत होते की आताच तुमच्या आमचे बँके विकणार आहोत, विकल्यानंतर आम्ही सगळ्यांचे पैसे देणार. आमच्या माहितीनुसार बँकेची जे किंमत आहे ते तेवढी येणार नाही. बँकेची जे आम्ही जेव्हा सभासद टोटल लावलं ते करोडोच्या घरात चाललेले आहे आणि ते बँक विकून तेवढे लोकांचे पैसे दिले जात नाही. म्हणून आम्हाला असं वाटते ते बँक विकूनही काही जुळाजुळी होणार नाही. अंदाजे दिले आहेत किती लोक असू शकतात? सध्या आमच्याजवळ जे यादी आली आहे त्याच्यात जवळपास 100 लोकांची यादी आहे. अधिक भरपूर लोक आहेत ते येऊन नाही राहिले. त्यांनी मॅनेज केले आहे. काही लोक आम्हाला तुम्हाला काही दिवसांनी देतो असं होतं तसं त्यामुळे येत नाही. आणि जे शिला आठवले नावाची कॅशियर आहे ते कधी कधी आमच्या महिलावर एजंटवर पैसे मागायला तर मारायला धावते, कुणाला धमकी देते. ग्राहका म्हणजे जे पुस्तकं आहेत पुस्तकं आमचे त्याने घेऊन घेतले. आमच्याजवळ पुरावा ठेवलेला नाही, कोणताच पुरावा म्हणून आमच्याजवळ काही ठेवला नाही. तुम्हाला पैसे देतो म्हणून असं आता 1 वर्ष होऊन गेलं. पुस्तकं त्यांच्याजवळ आहे. बँकेच्या आतमध्ये एकही पुस्तक नाही, फक्त फर्निचर पडलेलं आतमध्ये आहे. अशा फसवणुकीच्या घटना उघडकीस येणं चिंताजनक आहे. सरकार आणि प्रशासनाने यावर त्वरित पावलं उचलावीत अशी नागरिकांची मागणी आहे. गोरगरीब जनतेला लवकरात लवकर न्याय मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 7 महिन्यांपासून थकीत वेतन न मिळाल्याने त्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा घेराव करण्याचा प्रयत्न केला. मंत्री महोदयांचा नियोजित दौरा सोमवारी संध्याकाळी 4 वाजता होता. मात्र अचानक मध्यरात्री त्यांनी हॉस्पिटलला गुपचूप भेट दिली. कर्मचाऱ्यांचा रोष आणि पोलिसांचा बंदोबस्त अशा नाट्यमय घडामोडींमुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण होतं. अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील तब्बल 113 कर्मचारी गेल्या 7 महिन्यांपासून थकीत वेतनासाठी संघर्ष करीत आहेत. थकबाकी मिळावी याकरिता त्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाकडनं कोणतीही ठोस भूमिका घेतली गेली नाही. यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नियोजित दौऱ्याच्या वेळी त्यांचा घेराव करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या संभाव्य आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नियोजित वेळ टाळत अचानक मध्यरात्री हॉस्पिटलला गुपचूप भेट दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंत्री महोदयांच्या या दौऱ्याची कोणालाही कल्पना नव्हती. मध्यरात्रीच्या या दौऱ्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मंत्री अचानक अर्ध्या रात्रीच का आलेत? कर्मचाऱ्यांच्या संतापाला टाळण्यासाठी हा दौरा लपून छपून आयोजित केला गेला का? सरकारी यंत्रणांकडनं यावर कोणती प्रतिक्रिया येणार? दरम्यान मंत्री आबिटकर यांनी रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा मुद्दा चर्चेत होता, मात्र समाधानकारक निर्णय झाला नाही. सध्या हॉस्पिटल प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये तणाव कायम आहेत. सोमवारी दुपारी होणारी विकास आढावा बैठकही स्थगित करण्यात आली. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात आलं आहे. स्पेशालिटीमध्ये रात्री 1 वाजता आरोग्य मंत्री आबिटकर आले आणि आपण काय मागणी केली? काय तुमचं? मंगला सुनील भोसले रात्री आरोग्यमंत्री रात्री 12:30-1च्या दरम्यान आले. आम्ही त्यांना आमचं निवेदन दिला की किमान आमचं थकीत वेतन आणि किमान वेतनानुसार आमचा पगार करण्यात आला पाहिजे, ही आम्ही त्यांना मागणी केली. काल रात्री इतके लेट का आले मंत्री? म्हणजे रात्री कसा काय दौरा होता? आजचा दौरा होता? आजचा दौरा होता, पण त्यांनी काल रात्री का विजिट मारली ते माहित नाही आम्हाला. आता रात्रीचे 1 वाजता आले तर मग तेव्हा आम्ही निवेदन आमचं दिलं आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून. रात्री 1 वाजताच्या दरम्यान माननीय आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर साहेब हे रुग्णालयात अचानक भेट देण्यासाठी आले. तेव्हा आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून सरांना निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये अशी मागणी होती की मागच्या 6 महिन्यापासून आमचं कर्मचाऱ्याचे वेतन नाही झालेले आहे.
या रुग्णालयामध्ये अधिकतर अपंग, विधवा, निराधार महिला कर्मचारी काम करतात. त्यांच्या कुटुंबाचा पूर्ण उदरनिर्वाह येथील भेटणाऱ्या पगारावर अवलंबून आहे. तर अशा बिकट परिस्थितीत त्यांनी जगावे तरी कसे, असा प्रश्न आम्ही आरोग्यमंत्र्यांसमोर उपस्थित केला आणि त्यांना निवेदन दिले की या सर्व मागण्या कर्मचाऱ्यांच्या समस्येविषयी कायमस्वरूपी आपण न्याय मिळवून द्यावा, जेणेकरून रुग्णालयाची सध्या जी उन्नती झाली आहे की यापेक्षा जोमाने आणखी रुग्णालय काम करू शकेल आणि कर्मचाऱ्याचं सुद्धा तेवढंच योगदान राहील या सर्व व्यवस्थेमध्ये. तशी आम्ही मागणीचं पत्र आम्ही या रुग्णालयातील 113 कर्मचारी मिळून माननीय आरोग्यमंत्री साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. रात्री अचानक दौरा कसा होता, त्यांचा कार्यक्रम केव्हा? नियोजित कार्यक्रम तसा आज सायंकाळी 6 ते 9 या दरम्यान सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये आयोजित करण्यात आला होता. परंतु मंत्री महोदयांनी अचानक दौरा झाल्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली. त्यामुळे आमच्याकडे पण त्यांना भेटून आमचे प्रश्न सांगण्याशिवाय पर्याय नव्हता. तरी आम्ही वेळेत जेवढं शक्य झालं त्या प्रमाणात आमचे प्रश्न मंत्री महोदयासमोर मांडले. स्वस्तिक आणि अमरावती नागरी संस्था या दोन संस्थेमध्ये आमचे 113 कर्मचारी 2008 पासून कार्यरत आहेत. स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री, कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांचा दौरा होता, परंतु अद्यापही ते आले नाही. परंतु जेव्हा आम्ही सुपर स्पेशालिटीचे अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे यांच्यासोबत भेट घेतली आणि येथील काही कर्मचाऱ्यांसोबत भेट घेतली असता माहीत पडले की काल रात्री 1 वाजता अचानक सुपर स्पेशालिटीला भेट देण्यासाठी इथे आरोग्य मंत्री आंबेडकर आले असून त्यांनी संवाद साधला, डॉक्टरांशी संवाद साधला. येथील काही कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत होते आणि कित्येक महिन्यापासून 1000 पेक्षा जास्त कामगार आहेत, त्यांना वेतन मिळाले नाही. म्हणून त्यांनी सुद्धा आरोग्य मंत्र्यांना निवेदन दिले आहे. आणि आता आरोग्य मंत्री येणार यासाठी पोलीस बंदोबस्त इथे तैनात झालेला आहे. परंतु अद्यापही आरोग्य मंत्री येथे येण्याची माहिती ही हे जे अधीक्षक आहेत या सुपर स्पेशालिटीचे त्यांनी दिली नाही. मध्यरात्री मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या गुप्त दौऱ्यामुळे अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांचा थकीत वेतनासाठीचा संघर्ष अजूनही संपलेला नाही. सरकारकडनं या प्रकरणात लवकरात लवकर निर्णय होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावतीच्या वलगाव दर्यापूर महामार्गावर ओव्हरलोड राख वाहतुकीचा थरार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नागरिकांच्या तक्रारी आणि सततच्या आंदोलनानंतरही प्रशासनाने डोळेझाक केले आहे. या वाहतुकीमुळे परिसरात धुळीची लोट आणि प्रदूषणाने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे आजार जडत आहेत. अमरावती जिल्ह्यातील वलगाव दर्यापूर मार्गावर ओव्हरलोड राख वाहतुकीचा कहर सुरू आहे. मोठमोठे डंपर आणि ट्रक भरून ही राख गावांमधनं सर्रास ने-आण केली जात आहे. या ओव्हरलोड वाहतुकीमुळे उडणाऱ्या राखेच्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यात, आंदोलनही केलीत, परंतु आरटीओ आणि पोलीस विभागाने याकडे पूर्ण दुर्लक्ष केलंय. धुळीचा गुब्बार उडत असल्याने नागरिकांना श्वसनाचे त्रास जाणवू लागले आहेत. लहान मुले, वृद्ध आणि दमा तसेच श्वसनविकार असलेल्या नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. स्थानिक रहिवाशांनी यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. राखेच्या धुरामुळे घरातही बसवत नाही. लहान मुलांना सतत खोकला होतोय. प्रशासन कधी जागं होणार? या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल, हा प्रश्न आता येथे उपस्थित होत आहे. जगभर प्रदूषणावर चर्चा सुरू असताना अमरावतीच्या रस्त्यांवर मात्र नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. ओव्हरलोड राख वाहतुकीवर प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. नवसारीच्या जवाहर नवोदय विद्यालय परिसरातील जंगलात दुपारी लागलेल्या भीषण आगीने परिसरात खळबळ उडाली होती. आगीचे लालसर लोळ आणि धुराचे लोट दूरवरही स्पष्ट दिसत आहेत. सध्या अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आमच्या प्रतिनिधीकडनं या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया. दुपारी 3 वाजताच्या सुमारास जवाहर नवोदय विद्यालयाच्या परिसरात असलेल्या जंगलाला अचानक आग लागली. कोरडे गवत आणि प्रचंड उष्णतेमुळे आगीने काही वेळातच भीषण रूप घेतले. या आगीमुळे परिसरात घनदाट धूर पसरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून
जवानांकडनं आग आटोक्यात आणण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. अद्याप आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र कोरड्या हवामानामुळे आणि गवताळ जंगलांमुळे आग झपाट्याने पसरल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने परिसरातील नागरिकांना घटनास्थळी जाऊ नये असा इशाराही दिला आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र पर्यावरणाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अग्निशमन दलाकडनं आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सध्या नवसारीतील जवाहर नवोदय विद्यालय परिसरातील जंगलात भीषण आग भडकलेली आहे. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असा प्रशासनाचा इशारा आहे. महाराष्ट्रात टीबीच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. राज्यात अवघ्या 100 दिवसात 40,000हून अधिक टीबी रुग्णांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. बघूया या अहवालावर सविस्तर माहिती. महाराष्ट्रात टीबीचा संसर्ग वाढत असल्याचे दिसत आहे. राज्यात 100 दिवसांच्या आत 40,471 टीबी रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाने 1,37,00,000 नागरिकांची तपासणी केली आहे. यातून टीबीची गंभीर परिस्थिती उघड झाली आहे. 2025 मध्ये केवळ 2 महिन्यातच 39,705 रुग्ण सापडले आहेत. गेल्या वर्षभराच्या तुलनेत ही मोठी वाढ आहे. 2024 मध्ये 2,30,000हून अधिक रुग्णांची नोंद झालेली होती. भारतातील एकूण टीबी रुग्णांपैकी 25% रुग्ण भारतात आहे. महाराष्ट्रात यातील 10% रुग्ण आहे. तर राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये टीबी रुग्ण शोध मोहीम राबविण्यात आली आहे, जिथे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळलेत. टीबी तज्ज्ञ आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी जनजागृती करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. तसेच लवकर निदान आणि उपचार हे यामध्ये महत्त्वाचे आहेत. टीबी हा संसर्गजन्य आजार असून तो वेळेस ओळखून उपचार केल्यास बरा होतो. जर तुम्हाला सतत खोकला, वजन घटणे किंवा थकवा जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. होय, आपण क्षयरोग निश्चित संपवू शकतो. अमरावती महानगरपालिकेच्या पुढाकाराने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. शहरात टीबी मुक्त भारत अभियानाला गती देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आलाय. यात महानगरपालिका अधिकारी, आरोग्य कर्मचारी, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि आशा सेविका यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्यात आहे. कशा प्रकारे या रॅलीद्वारे क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यात आली याची सविस्तर माहिती बघूया. 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो. या वर्षीची थीम होती, होय, आपण क्षयरोग निश्चितच संपवू शकतो. प्रतिज्ञा करा, तरतूद करा आणि सेवा द्या. नेहरू मैदानावर सकाळी 7 वाजता या रॅलीची सुरुवात करण्यात आली. महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे, शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर फिरोज खान
आणि डॉक्टर संदीप पाडबागे यांनी हिरवी झेंडी दाखवून या रॅलीला शुभारंभ केला. राजकमल चौक आणि जयस्तंभ चौक मार्गे पुन्हा नेहरू मैदानावर या रॅलीचे समापन करण्यात आले. 800 ते 1000 लोकांचा सहभाग या रॅलीमध्ये दिसून आला. आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि नर्सिंग कॉलेज यांचा यामध्ये विशेष सहभाग होता. टीबीची लक्षणं, प्रतिबंधक उपाय आणि मोफत उपचारांबाबत मार्गदर्शन करणारी पत्रकं वाटण्यात आली. सहभागींनी टीबी हारेगा देश जीतेगा अशा घोषणा देत जनजागृतीचा संदेश दिला. यही लक्षण पहचान कर हमने न जाने कितनी लड़ाइयां जीती है. एक खांसी के लक्षण हम कैसे नकार करेंगे? टीबी में बदलने का मौका देने का मौका चलते टीबी की जांच महानगरपालिकेच्या वतीने 7 डिसेंबर 2024 ते 24 मार्च 2025 दरम्यान मोफत तपासणी शिबिरे देखील आयोजित करण्यात आली. सचिन कलंत्रे यांनी नागरिकांना क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करून उपचार घ्यावेत असे आवाहन केले आहेत. क्षयरोग रोखण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग आवश्यक आहे. अमरावती महानगरपालिकेचा जनजागृती उपक्रम हा टीबी मुक्त भारताच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल आहे. लक्षणे आढळल्यास विलंब न लावता त्वरित तपासणी करा आणि उपचार घ्या. वैदर्भी संस्कृतीचा उत्सव आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा जागर. अमरावतीत आयोजित वैदर्भी महोत्सव महिलांच्या कला, क्रीडा आणि कौशल्यांचा अनोखा उत्सव ठरला आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी या महोत्सवाला उपस्थिती लावून महिलांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन दिले आहे. अमरावतीत वैदर्भी महोत्सवाचा रंगतदार सोहळा सुरू असून हा महोत्सव महिलांच्या सक्षमीकरणाचा उत्कृष्ट मंच ठरत आहे. जिल्हा परिषद आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या पुढाकाराने आयोजित या महोत्सवात महिला बचत गटांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी या महोत्सवाचे उद्घाटन करताना महिला सक्षमीकरणाच्या महत्त्वावर भर दिलाय. मिळणार आहे आपली बचत गटांची महिलांच्या, कारण की बचत गट प्रत्येक जिल्ह्यामध्ये राहतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये बचत गट उद्योग करतात, त्यांचे पदार्थ आहेत, त्याची विक्री केली जातात. लेकिन ऐसा पाहण्यात आलेला आहे जेव्हा एक वेगळा ब्रँड तयार होते तो ब्रँडची अजून जास्त डिमांड जनरेट होते मार्केटमध्ये. तो आता हे वैदर्भी जे ब्रँड तयार करण्यात आलेला आहे, या ब्रँडच्या अजून एक वेगळी ओळख मिळणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि राज्यस्तरावर सुद्धा. आणि या ब्रँडच्या माध्यमातून जर तुम्ही जे बचत गट आहे त्यांचे प्रोडक्टची विक्री झाली तो अजून त्या ब्रँडच्या निमित्ताने अजून त्याची डिमांड जनरेट होईल आणि आपले जे बचत गट आहे त्यांना एक वेगळी मार्केट मिळणार आहे, त्यांच्या प्रोडक्ट्सला एक वेगळी मार्केट मिळणार आहे आणि त्यांचं उत्पन्न सुद्धा खूप गतीने वाढणार आहे. म्हणून ह्यासारखी ब्रँडची सुद्धा खूप आवश्यकता आहे. आणि भविष्यात आपले जेवढे मावींचे बचत गट आहे, महिलांचे उमेदचे बचत गट आहे, त्यांच्या उत्पन्नामध्ये सुद्धा नक्की वाढ होणार आहे या ब्रँडमुळे. आणि मेळघाटचा तसा एक वेगळा ब्रँड आहेच आपल्या जिल्ह्यात. तो ही चांगली संकल्पना आहे आणि ह्यामुळे भविष्यात खूप उत्पन्न होणार आहे आपल्या बचत गटांना आणि त्यांना सुद्धा एक चांगली ओळख त्यांना मिळणार आहे. आणि इथे जे आलेली अंगणवाडी ताई आहे, विशेष करून त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे की आमचा जे अनुभव आहे महिला बालकल्याण विभागासंदर्भात ते खूप चांगला आहे. मागील 1.5 वर्षात आम्ही पाहिलं आहे की जे कुठलीही जबाबदारी देण्यात आलेली आहे महिला बालकल्याण विभागाला आणि विशेष करून आपल्या अंगणवाडीला, ते सर्व लोकांनी खूप उत्साहाने काम केलेलं आहे आणि प्रत्येक जबाबदारी तुम्ही लोकांनी पार पाडली. इलेक्शन पूर्वी एक मोठी जबाबदारी देण्यात आली होती लाडकी बहन स्कीमचा इम्प्लिमेंटेशन करण्याची. त्याच्यात सर्व अंगणवाडी सर्व सुपरवायझर मदतनीसने खूप मनात काम केलेलं आहे आणि त्याच्यात रिझल्ट आहे की आपले जिल्ह्यामध्ये जवळपास 7 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला. एवढा मोठी संख्यामध्ये पहिल्यांदा कुठली योजनेमध्ये लाभ देता आला आणि हे सगळं शक्य आहे तुम्ही लोकांमुळे. शेवटी सगळं काम अंगणवाडी मार्फत करण्यात आलं आहे आणि इनफॅक्ट याच्यात बचत गटांची महिलांनी सुद्धा सहभाग घेतला होता आणि सहकार केला होता. तसेच पोषण माह राबवला जातं दरवर्षी सप्टेंबर महिन्यात. तर ह्या वर्षी सुद्धा आणि तसं मागील वर्षी सुद्धा आपला अमरावती जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आलेला आहे.
खूप मोठी उपलब्धी आहे की पूर्ण महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्याचं नाव प्रथम येत आहे. 105 स्वयंसहायता समूहांच्या स्टॉल्सवर वैविध्यपूर्ण वस्तू आणि चविष्ट खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. महिला आयोजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहेत. या महोत्सवात नृत्य, क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच विविध प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजनही करण्यात आले आहेत. मायक्रोन क्राफ्ट, ज्वेलरी आर्ट, बांबू क्राफ्ट आणि रेशमी ज्वेलरी अशा कौशल्यवृद्धी कार्यशाळांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आणि आपण तो कार्यक्रम राबवला आणि सगळे तृणधान्य वापरले. नाचणी त्याच्यामध्ये नाचणीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं. लोणी घेतलं मॅडम आणि पिठी साखर घेतली. घरीच सगळं बनवलं. ग्राम विकास पंचायत विभाग जिल्हा परिषद अमरावती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा महिला व बाल अंगणवाड्यांमध्ये इंग्रजी शिक्षण देण्यासाठीही महत्त्वाचे पाऊल उचलले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सीईओ संजिता महापात्रा यांनी दिली आहे. आपले सगळे अंगणवाडी इंग्लिश अंगणवाडी करूया आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांचं मला मदत लागणार आहे आणि मला नक्की माहिती आहे तुम्ही नक्की मदत करते. आमचे मुलं जे क्लास 1 ला जाते त्याच्या गरजा आमच्या जिल्हा परिषद शाळेपेक्षा जास्त चांगल्या असणार असं मला वाटते आणि तुम्ही ते करू शकता. आपण इथे पुरस्कार दिले पण मला वाटते तुम्ही सगळे विजेता आहेत. तुमचं कामं जे प्रामाणिकपणे तुम्ही करत आहेत, जे मला वाटते बाकी लोक जितकं प्रामाणिकपणे कामं करत नाही तुम्ही तेवढे प्रामाणिकपणे कामं करतात आणि आमचं जे मुलं भविष्यात आपण घडवणार त्याच्यासाठी तुमचं सर्वाधिक जास्त मोलाचं त्यामध्ये इनपुट्स आहेत. ज्या गाव पातळीवर पालक असतात त्यांच्या स्वतःच्या मुलावरती इतकं लक्ष नसते पण त्यांचं जेवण, त्यांचा अभ्यास त्याच्यावरती तुम्हीच लक्ष देतात. तुम्ही सगळ्यांना परत माझी खूप खूप धन्यवाद म्हणायचं माझी इच्छा आहे की तुम्ही चांगलं काम करत आहेत. म्हणून अजून पुढे आपण जे आपला नवीन उपक्रम आलेला आहे त्यामध्ये मुलांच्यासाठी अजून कामं करूया. निपुण अभियान आलेलं आहे त्यामध्ये आपण कामं करूया. कवी संमेलनात भारत गणेशपुरे यांची उपस्थिती आणि त्यांच्या हास्य विनोदांनी वातावरण रंगतदार झालं आहे. याशिवाय महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि महिला समूहाचा विशेष सन्मान करण्यात आला. नांदगाव खंडेश्वर येथील हर्ष पुसतकर आणि वर्षा तायडे. हर्षा आपण उमेदच्या माध्यमातून बघतोय आणि ग्रामीण भागातल्या घराघरापर्यंत उमेद अभियान पोहोचत आहे. अनेक महिलांना जीवनामध्ये बदल घडून आणण्याचं मुख्य कार्य उमेदच्या माध्यमातून होत आहे. त्याचं एक वैशिष्ट्य ओळख असावी. अमरावती जिल्ह्याची ओळख म्हणून वैदर्भी या लोगोची या ठिकाणी अनावरण झालेलं आहे. मान्यवरांच्या हस्ते जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिवादन करूया. फर्क होता है खुदा और फकीर में, फर्क होता है किस्मत और लकीर में. अगर कुछ चाहो और वो न मिले तो समझ लेना कुछ और अच्छा लिखा है तेरे तकदीर में. वैदर्भी महोत्सव केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नसून महिला सक्षमीकरणाची खरी चळवळ आहे. महिलांचा आत्मविश्वास आणि उद्योजकता या महोत्सवातून उंचावत आहे. अमरावतीतला हा अनोखा सोहळा स्थानिक महिला उद्योजकांना प्रोत्साहन देत आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासींसाठी खासदार बळवंत वानखडे यांनी उचललेल्या महत्त्वपूर्ण पावलावर एक नजर टाकूया. उन्हाळ्यात मोकळ्या वातावरणात झोपणाऱ्या आदिवासी बांधवांना मच्छरांपासून संरक्षण मिळावे याकरिता खासदार वानखडे यांनी कीटकनाशक जाळ्यांचे वाटप केलेत. यामुळे मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारापासून संरक्षण मिळेल. चला पाहूया संपूर्ण रिपोर्ट. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा आदिवासी बहुल भाग आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आदिवासी बांधव घराबाहेर झोपण्यास प्राधान्य देतात. मात्र मच्छरांचा मोठा त्रास होत असल्याने अनेक लोक आजारी पडतात. ही बाब लक्षात घेऊन अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी पुढाकार घेत कीटकजन्य आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी मेळघाटातील आदिवासी गावांमध्ये कीटकनाशक जाळ्यांचे मोफत वितरण केलेत. चिखलदरा तालुक्यातील बोराडा गावासह अनेक ठिकाणी जाऊन खासदार वानखडे यांनी आदिवासी महिलांना जाळ्यांचे वाटप केलेत. यावेळी स्थानिक आदिवासी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून
या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। यावेळी खासदार बळवंत वानखडे यांनी आदिवासी महिलांसोबत संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात। या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू असेही आश्वासन त्यांनी दिलेत। आप लोग बाहर सोते हैं, बाहर सोने के बाद जो मच्छर रहते वो मच्छर काटते, उनकी वजह से बहुत बड़ी बीमारी आप लोगों को होते हैं। और बहुतांश लोग आपके जो लोग हैं वो सभी लोग मेरे ख्याल से ज्यादा लोग बाहर सोते, और बाहर सोने के बाद जो मच्छर रहते तो जो तकलीफ देते। इसलिए मैंने सोचा कि हमारे आदिवासी भाइयों को ये मच्छरदानी बहुत जरूरतमंद है, तो मैं यहाँ पर आज ये कार्यक्रम रखा। मेळघाटातील आदिवासींसाठी मोठ्या प्रमाणात मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे। खासदार बळवंत वानखडे यांच्या या पुढाकारामुळे आदिवासी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विशेष योजना त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा। शेवटची संधी 21 ते 31 मार्च 2025 पर्यंत 25% सूट। मालमत्ता कर भरा ऑनलाईन, सुलभ पेमेंट पर्याय। आपल्या मागणी बिलवरील असणारा QR कोड स्कॅन करा। गुगल पे, ऑल क्रेडिट डेबिट कार्ड, नेट बँकिंगची सुविधा उपलब्ध। आयुक्त महानगरपालिका अमरावती। कराची रक्कम व थकबाकीच्या एकूण रकमेच्या एकमुस्त करना भरणाऱ्या धारकास दरमहा 2% शास्तीच्या रकमेवर सूट प्रदान करण्यात आली आहे। महानगरपालिका झोन कार्यालयात आजच संपर्क करा किंवा www.amravaticorporation.in वर भेट द्या किंवा माय अमरावती ॲप डाउनलोड करा। अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विशेष योजना त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा। शेवटची संधी 21 ते 31 मार्च 2025 पर्यंत 25% सूट। अमरावती महानगरपालिका झोन कार्यालयात आजच संपर्क करा किंवा www.amravaticorporation.in वर भेट द्या किंवा माय अमरावती ॲप डाउनलोड करा। घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं। अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित UPVC मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। अकोल्यातील जेतवण नगरमध्ये किरकोळ वादातून झालेल्या भयंकर घटनेने संपूर्ण शहर हादरले आहेत। एका ऑटोच्या किरकोळ धडकेवरनं झालेल्या भांडणाचा शेवट थेट खुनाने झाला। करण शितडे या युवकावर चाकूने हल्ला करून त्याचा निर्घृण खून करण्यात आलाय। त्याचे 2 साथीदार गंभीर जखमी झाले असून या प्रकरणात खदान पोलिसांनी 8 आरोपींवर गुन्हा दाखल केलाय। अकोल्यातील जेतवण नगरमध्ये सोमवारी रात्री थरारक घटना घडली। किरकोळ वादाचं रूपांतर रक्तपातात झालंय। ऑटोच्या किरकोळ धडकेवरनं सुरू झालेलं हे भांडण इतकं वाढलं की चाकू हल्ल्यात 24 वर्षीय करण शितेडेचा मृत्यू झालाय। करण शितेडे आपल्या 2 मित्रांसह रस्त्यावरून जात असताना ऑटोला हलकी धडक बसली। यावरून सुरू झालेल्या वादानं रौद्र रूप धारण केलंय। आरोपींनी तात्काळ करण आणि त्याच्या मित्रांवर चाकूने सपासप वार केलेत। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटना कैद झाली असून यामध्ये आरोपींचा निर्दयीपणा स्पष्टपणे दिसून येतोय। खदान पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 7 आरोपींना अटक केली आहे। विशेष म्हणजे या आरोपींपैकी 4 अल्पवयीन असल्याचं उघड झालं आहे। अजूनही एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या प्रकरणात 8 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 7 जणांना अटक करण्यात आली आहे। फरार आरोपीचा शोध सुरू आहे। पोलिसांनी शहरातील नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहनही केलं आहे।
खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जतवन नगरमध्ये काल एका 22 वर्षीय युवकांची धारदार क्षेत्राने निर्गुण हत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. 2 गटात झालेल्या हानीबारीत कारण दशरथ चितोळे वय 22 वर्ष यांचा मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर सर्व उपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनेमधील फरार 4 आरोपींना खदान पोलिसांनी 12 तासाच्या आतच अटक केली आहे. रस्त्यावरून जाताना ऑटोचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि 2 मित्र हा वाद मिटवण्यासाठी आले असता पुन्हा वाद निर्माण होऊन चाकू हल्ला झाल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. या वादामुळे एकूण 8 आरोपी असून 4 आरोपींना अटक केली आहे, तर 3 विधिग्रस्त नाबालिग व 1 आरोपींचा तपास सुरू असल्याचे खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे यांनी सांगितले आहे. मी मुकेश डोके, सिटी न्यूज, अकोला. किरकोळ वादातून घडलेली ही रक्तरंजित घटना खरंच धक्कादायक आहे. अशा घटना टाळण्यासाठी सामंजस्य, संयम आणि कायद्याचा आधार घेणं गरजेचं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विनोदानंतर कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुंबईतील हॉटेलची तोडफोड आणि आंदोलन यामुळे हा वाद आता आणखी चिघळला जाणार आहे. अकोल्यात शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले आहे. या प्रकरणाचा वेध घेऊया या सविस्तर रिपोर्टमध्ये. विनोदी कलाकार कुणाल कामरा यांनी केलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. मुंबईतील एका हॉटेलची तोडफोड करण्यात आली असून आयोजकांनी शो रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. शिवसैनिक संतप्त झाले असून त्यांनी अकोल्यातील मदनलाल धिंगरा चौकात निदर्शने केलीत. जोडे मारो आंदोलन करत कुणाल कामराच्या फोटोला जोडे मारण्यात आले आणि त्याच्या प्रतिमेचीही जाहीर होळी करण्यात आली. शिवसेनेच्या नेत्यांनी या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत महाराष्ट्राच्या नेत्यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुठल्याही नेत्याचा अपमान करणं योग्य नसल्याचंही शिवसेनेकडून सांगण्यात आलंय. दुसरीकडे कुणाल कामराने यावर कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिली नाही. आता या संपूर्ण प्रकरणावर सरकार आणि पोलीस प्रशासन काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलं आहे. विनोद आणि अपमान यामधील सीमारेषा ओलांडली गेली का हे आता चर्चेचा विषय ठरत आहे. शिवसैनिकांचा संताप, आयोजकांचा शो रद्द करण्याचा निर्णय आणि सरकारची भूमिका यामुळे पुढील काही दिवस हा वाद शांत होण्याची चिन्ह नाहीत. नागपूरला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला यवतमाळच्या हिवरी हेटीजवळ अपघात झाला असून 25 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता पाहता स्थानिक नागरिकांनी मदत कार्यात महत्वाचा सहभाग घेतला. कोल्हापूर येथील नागपूरला जाणारी सैनिक ट्रॅव्हल्स ही MH40 CM 5035 ही मध्यरात्री 3:30 वाजता हिवरी हेटीजवळ आली असता रॉंग साइडने येणाऱ्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात पुलाला जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की ट्रॅव्हल्सचा समोरील भाग चुरडला गेला. अपघातानंतर संपूर्ण परिसरात आरडाओरड सुरू झाली. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केलेत. स्थानिक मदतगार संदीप चेके, सुखदेवराव साठे, ओंकार चेके, बबन चेके, अविनाश चेके, विशाल चेके, संतोष येवले, विनोद येवले आणि विनोद चेके यांनी तात्काळ मदत कार्यात भाग घेतला. या घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत कावरे, वाहतूक शाखेचे अधिकारी ज्ञानोबा देवकते आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. अपघातग्रस्तांना 5 रुग्णवाहिकांच्या मदतीने तातडीने यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीवर परिणाम झाला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. ट्रॅव्हल्स चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला का या संदर्भात चौकशी सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तहसील अंतर्गत येणाऱ्या निंबा, हातगाव, जामठी आणि कुरुम या सर्कलमधील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर एक मोठा आक्रोश मोर्चा काढलाय. या शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या मदतीपासून
वंचित राहिल्याचा आरोप करत शासकीय अनुदान मिळवण्यासाठी राज्य सरकारला जाहीर मागणी केली आहे। शेतकऱ्यांचा असा आरोप आहे की त्यांना शासनाच्या निर्दिष्ट महसूल मंडळात समाविष्ट करून अतिवृष्टीच्या मदतीचा लाभ दिला जावा। मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी सांगितले की त्यांना शासकीय मदतीपासून वगळण्यात आलं आहे, ज्यामुळे त्यांचा कृषी उत्पन्न प्रभावित झाला आहे। सुमारे शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर उपस्थित झालेत आणि शासनाकडे आपल्या मागण्या ठेवत आक्रोश व्यक्त केलाय। अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हा मोर्चा शासनाच्या लक्षात आणून देणारा असाच असला तरी त्यांचं भविष्यातील उपाययोजना काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरलेलं आहे। नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खान विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। महानगरपालिकेकडनं त्यांच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आला आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण आणि यामागील पार्श्वभूमी? नागपूरच्या टोकानाका परिसरात राहणाऱ्या फहीम खानच्या घरावर सकाळी 10 वाजताच्या सुमारास नागपूर महानगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे। महानगरपालिकेच्या नोटीसनंतर 24 तासांच्या आत ही कारवाई करण्यात आली आहे। मनपा प्रशासनाने सांगितले की घराचा काही भाग अनधिकृत पद्धतीने अतिक्रमण करून वाढवण्यात आला होता। स्थानिक पोलीस आणि SRPFच्या 2 तुकड्या मोठ्या संख्येने तैनात होत्या, जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्था राखली जाऊ शकते। घरासमोर असलेले टीनचे शेड आणि वॉल कंपाऊंड देखील जमीनदोस्त करण्यात आले। सुरक्षा कारणास्तव परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला। JCB आणि पोकलँड मशीनच्या मदतीने बुलडोझरने घरावर कारवाई सुरू करण्यात आली। यशोधरा नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। स्थानिक रहिवाशांमध्ये ही कारवाई चर्चेचा विषय बनली आहे। फहीम खान विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे।
नागपूर महापालिकेची ही कारवाई कायद्याच्या चौकटीत केली जात आहे. कायद्याचा धाक राखण्यासाठी प्रशासनाने हा कडक पाऊल उचलल्याचं मानलं जात आहे. नागपुरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. 80 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीच्या घरात चोरी करून 1,85,000चा मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र हुडकेश्वर पोलिसांच्या वेगवान तपासामुळे अवघ्या 48 तासात गुन्ह्याचा छडा लावण्यात आलाय. पोलिसांनी 100% मुद्देमाल हस्तगत करत आरोपीला गजाआड केले आहे. नागपूरच्या जवाहर नगरात 80 वर्षीय महेंद्र वर्मा यांच्यावर घरफोडीचा धक्कादायक प्रकार घडला. सकाळच्या वेळी केअरटेकरच्या गैरहजेरीत आरोपींनी त्यांच्यावर हल्ला करत गळ्यातील 25 ग्रॅम सोन्याचा गोप, 5 ग्रॅमचे लॉकेट आणि 5,000 रुपयांची रोकड हिसकावून हुडकेश्वर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि 70 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासलेत. संशयित ओमप्रकाश निकोरे याचा शोध घेत त्याला प्रशांत बार, मानेवाडा रोडवरून अटक करण्यात आली आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरी केलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. या प्रकरणाचा आणखी सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमप्रकाश भलावी करीत आहेत. पोलीस उपआयुक्त रश्मिता राव यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली आहे. 48 तासात चोरी उघडकीस आणणे हे नागपूर पोलिसांचे प्रभावी कार्यप्रदर्शन आहेत. यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांवरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे 19 तारखेला एक तक्रार दाखल झालेली होती. एक वयोवृद्ध इसम होता 82 वर्षाचा, जे व्हीलचेअरवर बसलेले असताना त्यांच्या हॉलमध्ये तिथे एक अनोळखी इसम आला, तोंडाले कापड बांधलेला, आणि त्यांनी त्याच्या गळ्यातल्या 2.5 तोळ्याची चेन आणि त्यामध्ये एक लॉकेट असलेलं, असं 3 तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि एक 5,000 रुपये साईडला ठेवलेले होते टेबलवर. हे असे जबरीने चोरून नेल्याबाबतची घटना घडलेली होती. त्याबाबत तात्काळ आम्ही गुन्हा दाखल केला. आजूबाजूच्या परिसरातील फुटेज प्राप्त केले आणि आरोपी येण्याचे आणि जाण्याचे रूट सर्व चेक केले. वरिष्ठांनी सर्व भेटी दिलेल्या होत्या आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करत असताना अवघ्या 2 दिवसामध्ये आम्ही हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणून एक 21 वर्षीय इसम याला आम्ही अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून चोरीस गेलेला पूर्ण मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपी हा सक्करदरा येथील राहणार आहे, ओमनगर परिसरातील. ओमप्रकाश निकोरे म्हणून नाव आहे त्याचं, 21 वर्षीय आहे. आणि ही सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्री डॉक्टर रवींद्र सिंगल सर यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे पोलीस उपायुक्त रश्मिता मॅडम आणि आमचे एसीपी श्री नरेंद्र हिवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डीबी पथकाचे API भलावी आणि त्यांच्या टीमने हे गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सदर आरोपीवर कुठलेही यापूर्वीचे गुन्हे नोंद नाही आहे. हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणत अवघ्या 48 तासात 100% मुद्देमाल परत मिळवून दिला आहे. या कामगिरीबद्दल संपूर्ण पोलीस दलाचे अभिनंदन केले जात आहे.
नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोवंश जनावरांची निर्दय वाहतूक करून कत्तलीसाठी नेण्यात येत असताना पोलिसांनी वेळीच कारवाई केली आहे. आरोपी फरार झाला असला तरी पोलिसांनी त्वरित वाहन ताब्यात घेतले आणि गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुकीवर कारवाई केली आहे. 23 मार्चला दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना हा प्रकार उघडकीस आलाय. लष्करी बाग मोतीबाग रेल्वे क्रॉसिंग जवळ एक अशोक लेलँड कंपनीचा मालवाहू ट्रक क्रमांक MH27 BX 8506 आढळून आला. पोलीस पाहून ट्रक चालक पळून गेला. वाहनांची पंचासमक्ष पाहणी केली असता 3 गोवंशीय जनावरे निर्दयतेने बांधून कोंबून ठेवलेली आढळली. यानंतर जनावरांची सुटका करून गोशाळेत हलविण्यात आले. या कारवाईत सुमारे 4,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मैंद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 आणि प्राणी क्रूरता अधिनियम 1960 अंतर्गत कलम 5(5)(5)(ब) 9 11(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. काय नेमकं माहिती आहे का? बरोबर आहे. आनंद सिंग तिकडे बीट मार्शल आहे. त्या पेट्रोलिंग दरम्यान त्याला डाऊट आला. 4 व्हीलर गाडी, त्याच्यात गाडी चेक केली, त्याच्यात 3 जनावर होते. ते गोवंश अधिनियम त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी रिपोर्ट दिले. त्याच्यावरनं फरार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्या गुन्ह्याचा तपास बीट अधिकारी PSI मैंद हे करीत आहे. त्याच्यात एक 4-चाकी वाहन आहे, मालवाहू वाहतूकची गाडी, अंदाजे किंमत 4 लाख रुपये आणि 3 जनावर आहेत. त्याच्यात 60,000 रुपयाचे टोटल 4,60,000चा माल जप्त केलेला आहे. आणि गोवंश अधिनियम आणि प्राणी क्रूरतेच्या अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मोतीबाग रेल्वे क्रॉसिंग जवळ ती गाडी संशयित मिळाली. त्याच्यात आरोपी फरार झाला होता, म्हणून ती गाडी आणि माल गोवंश 3 बैल जप्त करण्यात आले आणि गोवंशमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने पाठवण्यात आले आणि त्या फरार आरोपीवर FIR करण्यात आलं. त्याचा शोध घेऊन लवकरच अटक करण्यात येईल. गोवंश जनावरांची अवैध वाहतूक आणि कत्तलीसाठीचा प्रयत्न हा कायद्याने गुन्हा आहे. पाचपावली पोलिसांनी केलेली ही तत्पर कारवाई ही प्रशंसनीय आहे. शासकीय वसतिगृहातील भोजन, स्वच्छता आणि कर्मचारी यांसारख्या सुविधांच्या संदर्भात सुधारणा करण्याची गरज आहे, असं मत आमदार संजय खोडके यांनी व्यक्त केलंय. या संदर्भात त्यांनी उपयुक्त धोरण तयार करण्याचा सल्लाही दिला आहे. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो. 1500 कोटी रुपये मंजूर करून घेतले आणि त्यांनी आतापर्यंत जे सांगितलं ते जवळपास त्यांनी चांगल्या सुधारणा करण्याचं ठरवलेलं आहे. परंतु आता जसा अनुदानितचा एक पार्ट आहे, एक शासकीय पार्ट आहे आणि आता जवळपास आपण काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे आपले शासकीय जे अनुदानित हॉस्टेल शासकीय आहे तिथं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आपण कर्मचारी लावतो किंवा बाकी ठिकाणी जेवण जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देऊन राहिलो, जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट बेसिस. परंतु हे सर्व एकत्रित अनुदानित असतील किंवा आपले शासकीय असतील, हे जर आपण बिल्डिंग वगैरे सर्व बांधून दिले आणि त्याच्यानंतर जर, कारण की आपण स्टाफ जो घेऊन राहिलो आता आपण शासकीय भरती नाही आहे, त्याच्यामुळे टोटल जर आपण पुन्हा सर्व कंप्लीट साफसफाईचं वेगळा देतो, जेवणाचा वेगळा देतो, असं कॉन्क्रीट एक चांगलं धोरण जर आपण आणलं तर मला असं वाटतं की याच्या, कारण की कर्मचारी आपण एवढे आता भरू शकणार नाही आणि तक्रारी येणार आहेत. फक्त एक जर चांगला अधीक्षक त्या तिथला आपला सरकारी असला आणि बाकीचं सर्व आपण चालवायला दिलं तर तो एक चांगला निर्णय होईल असं मला वाटते. त्या दृष्टीने सुद्धा सरकारनं विचार करावा, आपण आपल्याला अशी विनंती करतो. निश्चित यांच्या सूचनेची दखल घेतली जाईल. खात्यामध्ये जवळपास 40% कर्मचारी कमी आहे खात्याअंतर्गत, म्हणून हे आउटसोर्सचे जे काही आम्ही घेतो कॉन्ट्रॅक्ट बेसवर देतो याला आमचा नाविलाज आहे. परंतु हे देणे सुद्धा तेवढंच गरजेचं असल्यामुळं असा कोणताही भाग किंवा कोणत्याही हॉस्टेलमध्ये कमतरता भासणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. साताऱ्यातील मान तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. लाखो रुपये उसने दिल्यानंतर पैसे मागणाऱ्या युवकाचा त्याच्याच प्रेयसीने निर्दयीपणे खून केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. साताऱ्यातील मान तालुक्यातील गोंदवले बुजुर्ग येथील योगेश पवार यांचा अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आलाय. प्रेयसी रोशनी माने हिच्याशी योगेशचे प्रेम संबंध होते.
प्रेमसंबंधा दरम्यान योगेशने तिला लाखो रुपये उसने दिले होते. मात्र योगेशने जेव्हा पैसे परत मागितले तेव्हा रोशनीने त्याचा भयंकर कट रचला. 18 मार्च रोजी तिने योगेशला नरवणे येथे बोलावलं आणि धारदार शस्त्राने त्याचा खून केला. खुनानंतर मृतदेह स्विफ्ट कारमध्ये टाकून तो फडतरी येथील कॅनॉलमध्ये फेकला. या घटनेत रोशनीची आई पार्वती माने आणि इतर 2 साथीदार सामील असल्याचे उघड झाले आहे. योगेशच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरनं पोलिसांनी तपास सुरू केला आणि 3ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र उर्वरित आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे. ही घटना केवळ दुर्दैवीच नाही तर माणुसकीला काळीमा फासणारी आहे. प्रेमसंबंधात विश्वासघात आणि त्यातून घडलेला हा गुन्हा अनेकांना हादरविणारा आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, JTPL चॅनल 73, RRC 899, फास्टवे चॅनल 256 तर सिटी केबल चॅनल 92 वर. आता अमरावती विदर्भ नंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण स्वतःचे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.